नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार. तर नंदुरबार हा महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी बहुल जिल्हा आहे, जे की 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यातील एकूण लोकसंख्यापैकी सुमारे 69% किती? सुमारे 69% लोकसंख्या ही आदिवासी आहे. म्हणूनच नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, आदिवासी या शब्दाचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, मूळ रहिवासी. तर सुरुवातीपासून किंवा प्राचीन काळापासून एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारे मूळ रहिवासी असा होतो. प्रश्न क्रमांक तिसरा, वारली चित्रकला हा प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पालघर आणि ठाणे. तर वारली चित्रकला हा प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यात आढळतो. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, द्रौपदी मुर्मू. तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत, ज्यांनी की भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. तसेच द्रौपदी मुर्मू या ज्या आहेत तर ते पहा ओडिशा या राज्याच्या आहे. कोणत्या? ओडिशा या राज्याच्या आहेत. प्रश्न क्रमांक 5, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, व्याघ्र प्रकल्प, जे की वाघासाठी. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे, जो की मेळघाट हा जो परिसर आहे तर तो पहा सातपुडा पर्वतरांगेमध्ये. कोणत्या? सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे, जे की वाघाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6, सुरक्षा आणि पहरा देणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच चौकीदाराला खालीलपैकी कोणते मुख्य काम करावे लागते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, इमारतीचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे. तर पहा, सुरक्षा आणि पहरा देणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच चौकीदाराला इमारतीचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य काम त्याला करावे लागते. प्रश्न क्रमांक 7, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, नंदुरबार. तर तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जे की तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आहे. कोणत्या? सातपुडा या पर्वतरांगेमध्ये असून हे पहा महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या केंद्रित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, नाशिक विभाग. तर पहा, महाराष्ट्रातील नाशिक या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या केंद्रित आहे, जे की नाशिक महसूल विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो, जे की या विभागामध्ये भिल्ल, कोकणा, वारली, ठाकूर यासारख्या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहत असल्याने त्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्येचे केंद्रीकरण हे सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 9, रक्तातील कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, हिमोग्लोबिन. तर आपल्या रक्तातील तांबड्या रक्तपेशामध्ये म्हणजेच RBCमध्ये हिमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिने असते. हे हिमोग्लोबिन फुफ्फुसाकडे ऑक्सिजन घेऊन तो शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचण्याचे काम करते आणि याच घटकामुळे रक्ताला लाल रंग मिळतो. प्रश्न क्रमांक 10, भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 खानदेश व उत्तर महाराष्ट्र. तर भिल्ल ही महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. जे की भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागामध्ये जसं की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघावयास मिळते. प्रश्न क्रमांक 11 पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 बाबर आणि इब्राहिम लोदी. तर पानिपतचे जे पहिले युद्ध आहे तर ते पहा 21 एप्रिल सन 1526 कधी 21 एप्रिल सन 1526 पानिपतचे पहिले युद्ध हे झालेले होते. तर या युद्धामध्ये मुघल सम्राट बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव हा केलेला होता. जे की या युद्धाने भारतामध्ये लोदी घराण्याचा अंत हा त्या ठिकाणी झालेला होता आणि मुघल साम्राज्याची पायाभरणी या युद्धामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12 ChatGPT या प्रणालीमध्ये GPTचा फुल फॉर्म काय आहे. तर ChatGPT या प्रणालीमध्ये GPTचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 2 जनरेटिव्ह प्रिटेंडेड ट्रान्सफॉर्मर. काय आहे जनरेटिव्ह प्रिटेंडेड ट्रान्सफॉर्मर असा GPTचा फुल फॉर्म होतो. जो की ओपन AI या संस्थेने जे आहे तर ते पहा ChatGPT हे विकसित केलेलं आहे. परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की ChatGPT हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे. तर ते ओपन AI या संस्थेने ChatGPT हे विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 आर्य समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल सन 1875 कधी 10 एप्रिल सन 1875 मुंबई या शहरामध्ये आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 2026चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 धर्मेंद्र सिंह देओल. तर पहा 2026चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार हा धर्मेंद्र सिंह देओल यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 5 जून. तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि लोकांमध्ये जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 5 जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जे की याची सुरुवात जी आहे तर ती संयुक्त राष्ट्राने पहा 1974 कधी संयुक्त राष्ट्रसंघाने याची जी सुरुवात आहे तर ती 1974 सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 16 मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महात्मा गांधी. मणिभवन हे महात्मा गांधी या महान व्यक्तीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17 2025ची G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा कॅनडा. तर कॅनडा या देशामध्ये 2025ची G7 शिखर परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रायगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पहा रायगड या किल्ल्यावर 6 जून सन 1674 कधी 6 जून सन 1674 गागा भट्ट यांच्या हस्ते गागा भट्ट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झालेला होता. प्रश्न क्रमांक 19 भारतरत्न सन्मान मिळवणारे पहिले खेळाडू कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर यांना पहा 2014 कधी 2014 भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. जो की हा बहुमान मिळवणारे ते देशातील पहिले आणि एकमेव खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20 ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे लागते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2
21 वर्ष. तर ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय हे 21 वर्ष असणे आवश्यक आहे. तर 18 वर्षे हे जे आहे तर ते मतदान करण्यासाठी, कशासाठी? मतदान करण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असावे लागते. प्रश्न क्रमांक 21. मानवी हृदयाचे एकूण किती कप्पे असतात? तर मानवी हृदयाचे पहा एकूण ऑप्शन क्रमांक 3 4 असतात. किती? एकूण 4 कप्पे असतात. जे की हे जे 4 कप्पे असतात तर ते शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळू देत नाहीत. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 धुमाळवाडी, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून धुमाळवाडी हे गाव घोषित करण्यात आलेले आहे. तसेच पहा भिलार हे जे गाव आहे तर हे पण पहा सातारा या जिल्ह्यात आहे. तर भिलार या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. कोणते? पुस्तकाचे गाव म्हणून भिलार या गावाची ओळख आहे. तर मोहरी हे पण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर मोहरी या गावाला पहा मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. कोणते? मधाचे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे पहा. प्रश्न क्रमांक 23. पंडित हरिप्रसाद चौरासी या खालीलपैकी कोणते वाद्य वाजवतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बासरी. तर पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी हे वाद्य वाजवतात. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मध्य प्रदेश. तर प्रसिद्ध सांचीचा स्तूप हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. जो की हा बौद्ध सांची स्तूप जो आहे तर तो पहा सम्राट अशोकाने, कोणी? सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, कितव्या शतकामध्ये? 3ऱ्या शतकामध्ये त्यांनी हा सांचीचा स्तूप त्यांनी बांधलेला होता. जो की हा भारतातील सर्वात प्राचीन दगडी वस्तूपैकी एक असून हा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा कोणी तयार केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पिंगळी व्यंकय्या. तर आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिक आणि कृषी तज्ज्ञ पिंगळी व्यंकय्या यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची मूळ रचना म्हणजेच डिझाईन त्यांनी तयार केलेली होती. जे की 22 जुलै सन 1947 मध्ये, कधी? 22 जुलै सन 1947 या दिवशी संविधान सभेने या तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 26. कॅरोटीन हे जीवनसत्व कशात विपुल प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गाजर. तर कॅरोटीन हे जीवनसत्व गाजर या विपुल प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते बलाचे SI एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा न्यूटन. न्यूटन हे बलाचे SI एकक आहे. प्रश्न क्रमांक 28. घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर घर या शब्दाचा समानार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 2 सदन होतो. काय होतो? सदन असा होतो. प्रश्न क्रमांक 29. अनंत या समासाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर अनंत या समासाचा प्रकार हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही. कोणता होतो? बहुव्रीही समास होतो. प्रश्न क्रमांक 30. रात्र या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर रात्र या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 पहा दिवस होता. काय होतो? दिवस असा होतो.